नमस्कार, द मॅक्स न्यूज नेटवर्क मध्ये सर्व दर्शकांचे स्वागत। आम्ही आलेलो आहो उमरेड मधल्या देवी मंदिराच्या मागे, मलक नगरला लागून जे देवी मंदिर आहे त्याच्या बॅक साइड इथं घटना अशी की नगर परिषदेने इथे गड्डा करून हा कचरा डंपिंग ऍड बनवला यांनी। वास्तविक पाहता ही जागा नगर परिषदची नाही, ही जागा मलकच्या म्हणजे अवैधरित्या यानं गड्डा करून उमरेड शहरातला कचरा आणून इथे डंप करणे आणि डंप केल्यानंतर हा जाळण्यात आला त्यांच्या कोणत्या कर्मचाऱ्याकडून। हे जाळल्यानंतर याचा इफेक्ट असा झाला की हे आग पूर्ण अशी जळत 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 पूर्ण अशी लोकांच्या शेतापर्यंत गेली। हा पूर्ण भाग दाखवू शकतो आपण। आणि महत्वाचं नगर परिषद नियम कसे का तोडू शकते, जे लोकायला लंबे नियम सांगणारी स्वतः कोणाच्या जागेवर गड्डे करून असा अवैधरित्या डंपिंग ऍड बनवून आणि तिथं लागलेल्या आगात लोकांचे कास्तकाराचे नुकसान हे कुठपर्यंत योग्य। दादा, तुमचं नाव सांगा। माझं नाव नाना वासुदेव गिल्लूरकर। या आगीमुळे काय नुकसान झालं तुमच्या शेतातलं? माझ्या या आगीमुळे 20 भट्टे तणीस, 20 पाईप, पाण्याचं इंजन आणि 2 ट्रॅक्टर जलाऊ लकडा आणि माझं सोलर थोडसं वाचलं, नाही तर ते बी जळून खाक होत होतं। असं तुमच्या सोबत किती आणि कास्तकार आणि हे काकाजी आहे, यांची बी 20 ते 25 ट्रॅक्टर तणीस आणि 20 पाईप जळून खाक झाली। आता आम्हाला जाळा म्हणजे जनावराला चारासाठी काहीच नाही। एकूण किती कास्तकाराचे नुकसान झालं असेल इथं? तर याच्यामध्ये डॉक्टर भियापूरकर आहे, त्यांचं नुकसान झालं आणि आमचे हे भाऊ आहे यांचं पण नुकसान झालं आणि एक मांढरे म्हणून आहे, मांढरे काकाजी म्हणून आहे, पुनाजी मांढरे, म्हणजे त्यांचं एकंदरीत नुकसान. 5-6 तुम्ही नगर परिषदकडे याची कंप्लेंट केली? हो, नगर परिषदकडे आम्ही यांची कंप्लेंट घेऊन गेलो, तर ते सीओ साहेब म्हणत होते की हे जे आग लागली तर हे तपणीमुळे लागली असेल। तर त्यांना आम्ही सांगितलं की हे गाडी तुमची इथं आहे आणि हे जाळून राहिली, हे तर गाडी तुमची आहे म्हटलं। तर ते थोडा मान्य झाले, ते म्हणत होते की चौकशी वगैरे बसून नंतर तुमचं काय बघून। म्हणजे पहिले ते मान्य करायला तयार नाही, नव्हते का? मान्य- म्हणजे हा कचरा आम्ही नाही नाही, हे कचरा आमच्या हायच नाही म्हणत होते ते। आणि जे तपून राहिली त्याच्यामुळे जळलं असं म्हणत होते। पण जेव्हा आम्ही त्यांना ते गाडी वगैरे दाखवली, काय तुमची गाडी आहे आणि हे कचरा जळून राहिले तुमचे माणसं, गाडीचा नंबर दाखवला, त्यानंतर ते मान्य केलं त्यांनी। म्हणजे नंतर मान्य केलं। दुसरं महत्वाचं विषय हे त्याच्यामध्ये तुम्ही दाखवू शकता। बघा, इथं फोटो मध्ये दिसते की नगर परिषदच्या गाड्या इथं येऊन कचरा टाकतात की नाही, आणि अक्षरशः सीओ खोटं बोलत होते। थोडस अधिकारी वर्गानं थोडासा सेन्स ठेवावं की आपण सामान्य जनतेसोबत का बोलतो, कारण सामान्य जनता आज प्रूफ आपल्या जवळ ठेवल्याशिवाय बोलत नाही। आपण एक वरिष्ठ अधिकारी आहे आणि ज्या पदावर आपण बसतो त्याची थोडीशी गनिमा ठेवा सीओ साहेब। दुसरी गोष्ट, मग आता हे नुकसान भरपाई संदर्भात काय बोलले? नुकसान भरपाईच्या संदर्भात बोललं तर आम्ही म्हणे 7 दिवसानंतर आपण तुम्हाला सांगून, पण त्याच्या बोलण्यावर असं वाटलं नाही की काही होईल म्हणून। जर तुम्हाला न्याय नाही मिळाला, यांच्या चुकीमुळे तुमचं इतकं नुकसान झालं, समोरचा पवित्रा काय राहील तुमचा? तर आम्हाला आमरण उपोषण करणं पडेल। आमचे जे ढोरं वासरं आहे ते नगर परिषद मध्ये नेऊन बांधणं पडेल, ते देतील त्यांना चारा, काऊन की हे त्यांच्या चुकीमुळे घडलं हे। तर त्याच्यामध्ये माझ्या म्हणजे मला बी बहुत दुखापत होता वाचली। अक्षरशः म्हणजे माझे जे सोलर होतं ते बी जडता कशा तरी आम्ही ते वाचवलं। म्हणजे आपल्या कास्तकाराजवळ दुसरा पर्याय नाही, यांनी जर मदत नाही केली तर सरळ ढोरं जनावर नगर परिषदच्या समोर बांधणे आणि स्वतः उपोषणाला बसणे बस हेच करणं पडेल। अजून मला एक सांगा, हा जेव्हा कचरा इथं नेहमी टाकत होते, तुमच्या कास्तकार लोकांपैकी कोणी विरोध नाही केला का? त्याच्या अगोदर एक आपले चंद्रशेखर बावनकुळे आहेत, त्यांच्या माध्यमातून त्यांना एक पत्र लिहिलं आहे, ते त्यांना दिलं, तर त्यांना ते आपल्या लेवलवर ते चौकशी केली, पण ते त्यांना काही मानले नाही। म्हणजे अगोदर एक कंप्लेंट केली आहे। ठीक आहे, अजून काही या संदर्भात काही अजून बोलायचं आहे? आमची इतकीच इच्छा आहे की आमचे जे नुकसान झालं आहे ते नगर परिषदने आम्हाला भरून द्यावे, हेच आमची त्यांना एक विनंती आहे। हे बघा, म्हणजे जे नियम आम्हाला सांगणारी नगर परिषद स्वतः थोडीशी नियमावर स्वतः लक्ष द्या।
असं अवैधरित्या कुठेही डम्पिंग करणे आणि या कचऱ्यामुळे खूप या एरियात काय म्हणता येईल जनावरे वगैरे खूप धोका निर्माण होत आहे त्यांना. आणि याकडे जर लक्ष देत नसेल, एकीकडे आम्ही स्वच्छतेच्या लंब्या लंब्या डिंगा मारतो, स्वच्छतेचे मोठे मोठे पुरस्कार मिळालेले म्हणतो आणि त्याच्याही गवगवा आम्ही खूप प्रसार माध्यमात करतो. सत्यता पाहिली तर हे अशी घाणेरडी उमरेड नगर परिषदची नुकतेच निवडून आलेले आताच सदस्य आहेत, नगराध्यक्ष निवडून आले, थोडंसं आवर्जून लक्ष द्या का बस फक्त मतं घेणे, एकदा निवडणूक झाले का बस सगळे आपापल्या कमिशन मध्ये मोकळे झाले, मग ते काँग्रेसवाले असो की बीजेपी वाले. सगळ्याच नगरसेवकांना हे सांगणं की तुमच्या ह्या अशा नगर परिषद वागत आहे याच्यावर थोडंसं वचक बसवा आणि दुसरे खोटं बोलणारे जे कोणी अधिकारी आहेत त्यांनी थोडंसं भान ठेवा की आपण जनतेसमोर काय बोलत आहोत. धन्यवाद. द मॅक्ससाठी मी पवन शिंगणे. आमचे चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.